देवा मला क्षमा कर देवा, माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. देवा क्षमा कर देवा, मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर. माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मला क्षमा कर देवा, क्षमा कर. रेणुका कशी आहे तू? चांगली आहे. अगं हा, मला विचारायचंच राहिलं, दादांना काही समजलं का आपल्या दोघांबद्दल? अरे रेणू, अरे रवी तू अरे इथे? बस बस ना. तू इकडे कसा? ऍक्च्युली माझा इकडे राऊंड होता आणि त्यामुळेच मी इकडे आलो होतो. आणि मला इकडे रेणुका. एक मिनिट. हॅलो. हा दादा बोल ना. हा काय काय झालं? ठीक आहे, आलोच आलोच आलोच. अरे रवी तू इकडे कसा? ऍक्च्युली माझा इकडे राऊंड होता ना, आणि त्यातल्या ते कॉलेजमध्ये काही गुंड वगैरे ते इकडे काही स्टुडंट इकडे तकलीफ देतील, त्यामुळे मी इकडे आणि ते खरं तुला अहो भाऊजी, तुम्ही आणि रेणुका माझ्यापासून काही लपू शकत नाही. आणि आता तर मला सगळं काही माहीतच आहे. तुम्ही नेहमी कॉलेजच्या अवतीभोवती राऊंड मारतच असता. खरं कसं आहे माहिती आहे का वहिनी, माझी ड्युटी कधी इकडे कॉलेजला, कधी सिटीत, आणि पूर्ण शहराकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे का नाही अनिल? त्यामुळे मी. दादा लवकर बोलावत होता, लवकर या म्हणून सांगत होता. जाऊ दे रे, त्याचं नेहमीच असतं. अशीच नेहमी घाई करत असतो. अगं नाही, त्याच्या आवाजात काहीतरी गंभीरता होती. मला काहीतरी गडबड वाटते. आपल्याला लगेच निघायला हवं. चला चल. सुनीता कुठे आहे? अरे येते मग. ठीक आहे. अरे दादा काय झालं, एवढं ताबडतोब बोलवलंस तू? दादा असं काय झालं? अनिल, रेणुका तू जरा आज जा. हो. अरे आपल्या कंपनीला सील लावली आहे पोलिसांनी. काय? आणि एवढंच नाही, कंपनीत नकली कच्च्या मालाचा साठा सापडलाय. अरे बापरे. ओ माय गॉड. बँकेचं लेटर देखील आलेलं आहे. Shut. एवढी सारी संकट एकाच वेळी. अरे दादा काय झालंय? तुझे पार्टनर लोक बरोबर नाहीत का? नक्कीच दादा, हा तुम्ही घाबरू नका. बर. या गोष्टीचा मी तपास लावतो. अनिल तू माझ्या बरोबर चाल. आत्ताच या कामाला सुरुवात करूया. दादा तुझ्या विरुद्ध नक्कीच हे षडयंत्र तू असलेलं बरोबर वाटतंय म्हणतोस. मला. रवी चल चल आपण फ्रेश होऊन जाऊया. अनिल थांब थांब एक मिनिट. काय रे, काय झालं रवी? अनिल, दादांच्या ऑफिस मधला कोणी व्यक्ती आहे का जो या गोष्टींची आपल्याला माहिती देऊ शकतो? हो, एक अकाउंटंट आहे. अकाउंटंट अच्छा. गोड बोले. ओके. दादांचा अगदी जवळचा माणूस आहे. अच्छा. तो कधी कधी नाशिकला यायचा ना, तर मला भेटून जायचा. बर. आपल्याला या प्रकरणाची सगळी माहिती त्याच्याकडून मिळेल. अच्छा. अनिल, हा त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आहे का? आहे ना. ठीक आहे, त्यांना डायल कर. त्यांना सांग 10 मिनिटानंतर राजबन हॉटेलला या म्हणून. अरे लाग ना. लागला का रे? हॅलो. हा मिस्टर गोडबोले, कुठे आहात तुम्ही? अच्छा, मी अनिल शिंदे बोलतोय. राजबन हॉटेलला मला एक 10 मिनिटं भेटा ना, अर्जंट काम आहे. ओके ओके बाय. रवी चल. चल. हॅलो एसपी साहेब, हॅलो. तुम्ही हॉटेल राजबनला आमच्या इथे कसे काय? बसा ना. थँक्यू. 2 थंडा घे रे भाऊ. हा आणतो आणतो. नमस्कार साहेब, गोड बोले मी. या या गोडबोले साहेब, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हो. बसा. गोडबोले साहेब, हा. हे आमचे मित्र ओ. रवी शिर्के, सोलापूरचे एसपी. नमस्ते. नमस्कार साहेब.
गोडबोले साहेब, हा. तुम्ही कंपनीचे अकाउंटंट बरोबर? बरोबर. आणि सुनील सरांचे फार जवळचे. हो. जो कंपनीमध्ये मालाचा काळा घोटाळा झाला हा. त्याबद्दल तुम्हाला कोणावर डाऊट्स? खरं सांगू साहेब, सुनील साहेबांचे पार्टनर मुळातच त्यांच्या विरोधात आहे साहेब. अच्छा. त्यांना सर्वांना कंपनी बंद पाडायची आहे, साहेब. म्हणून ते नेहमी त्यांच्या विरोधात बोलतात. हो. आणि हा, त्यांचे जे पार्टनर आहेत ना राव, त्यांचा डोळा त्यांच्या बंगल्यावर आहे साहेब. आय सी. अनिल, हे सर्व षडयंत्र त्यांच्या पार्टनरांचंच आहे. याचा अर्थ आपल्याला त्यांच्या बंगल्यावर आणि त्यांच्या गोडाऊनवर आपल्याला छापे मारावेच लागतील. रवी, आता आपल्याला हे करावंच लागेल. नक्कीच. अच्छा, गोडबोले साहेब, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू गोडबोले साहेब. थँक्यू. या तुम्ही आता. बाय. अनिल, डांगराच्या गोडाऊनवर आपल्याला गुप्त मार्गानेच जावं लागेल आणि हा सर्व तपास आपल्याला करावाच लागेल. पण त्याआधी आपण सुनील भाऊला जाऊन भेटूया. ओके, चल. अरे रवी, बरं झालंस तू लवकर आलास. मी तुझीच वाट बघत होतो. अरे आज 11 वाजता बंगल्याची निलामी आहे रे. काय? आज 11 वाजता? हो ना. किती वाजले? 8:30. 8:30. अनिल, निलामीच्या वेळेच्या आधी आपल्याला त्या डांगराच्या गोडाऊनवर धाड मारावंच लागेल. चल तू. रवी, अरे ते डांगरा राव वगैरे अतिशय खतरनाक लोक आहेत. काय करूया? अरे हा, पण तू पोलिसात आहेस ना, त्यांना चांगलाच धडा शिकव. चला जरा सांभाळून जा. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका दादा. चल तू. दादा, हा, येतो आम्ही. ठीक आहे. अरे रवी, आपल्याला कोणीतरी बघतंय असं वाटतंय. आपल्याला गोडाऊन मध्ये पाठीमागनं आतमध्ये जायला लागेल. बरोबर. अनिल, इथे जर कोणी आपल्याला बघितलं तर आपलं काम होणार नाही. गोडाऊनच्या ऑफिस मध्ये जाऊ. तिथे दादांची सर्व बिल मिळतील. जावंच लागेल. चल. चल निघू आपण. चल. चल. रवी, आपल्याला या डांगराच्या कंपनीच्या गोडाऊन मध्ये नकली कच्चा माल आणि ओरिजिनल बिल नक्कीच मिळतील. नक्की. अनिल, आपण ऑफिस मधून आतमध्ये शिरू. चल. 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 अरे यार, हे काय फेक. शट. आईला. यस. रवी रवी, इकडे. काय रे? हे बघ, सनराइज कंपनीचे बिल. ही तीच बिलं आहेत ज्या बिलांमुळे नकली मालासाठी ही लोक पकडले जातील. बरोबर आहे. याचाच अर्थ इथेच कुठेतरी नकली माल असला पाहिजे. बरोबर आहे तुझं. चल.
चल तू. दाखव ते बिल इकडे दाखव. ते हेच बिल आहे आणि हा माल ते पण आपल्याच कंपनीच्या नावावर आहे. इन्स्पेक्टर सातपुते, मी SP शिर्के बोलतोय. डांगराच्या गोडाऊनवर या. इथे काही काळा माल आहे, ताबडतोब या. अरे कोणीतरी आहे वाटतं. वा वा वा, अनिल शिंदे, वेलकम 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 वेलकम. स्वागतम सुस्वागतम. अरे भाई, बड़े भाई तो बड़े भाई, छोटे भाई सुभान अल्लाह. आधावर जे आधावर जे. काय रे अनिल शिंद्या, तुझ्या भावाला आयुष्यात जे जमलं नसतं ना, ते तू एका तासात करून दाखवलं. मान गे अनिल शिंदे, मान गे. पण याच्या मागे जे डोकं आहे ते डोकं आहे सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस मिस्टर रवी शिर्के. ह्याच्यामुळे जमला, ही जागा शोधून काढली ह्याच्यामुळे. नाही तर बाप जन्मी तुला हे जमलं नसतं शिंद्या. मग करत बसला असतास वेलकम वेलकम वेलकम. रवी शिर्के, अरे कालचा पोरगा तू आणि SP तुझ्यासारख्या आमच्या आंध्रात माझ्या बंगल्यावर रोज सलाम करून जातात. तू काय? रवी शिर्के, तुझी एक कुत्र्याची जात. आणि तुझ्या समोर 2 हाडाचे तुकडे टाकले ना, 2 हाडाचे तुकडे टाकले ना, आमच्या तिघांसमोर शेपटी हलवत येशील. आणि या शिंदेला सुद्धा तू ओळखणार सुद्धा नाही. तोंड सांभाळून बोल. सरड्याची जात तुझी. केव्हा रंग बदलशील सांगता येत नाही. नीट राहा. तुम्ही लोकांनी माझ्या भावाचा विश्वासघात केलाय, त्याचा भोळेपणाचा फायदा घेतलाय. नकली माल तयार करून आपल्या कंपनीचं नाव बदनाम केलंय तुम्ही. ए शिंद्याची अवलाद, गबे गप. तुझ्या भावाचं काही सांगू नकोस. अरे आम्ही सगळे आमचा काळा पैसा या कंपनीच्या नावावर खपवतो. आणि रवी शिर्के SP, तुझ्यासारखे SP खिशात घेऊन फिरतो काय? तुमच्या सर्व काळ्या धंद्याची फाईल जमा झाली आहे आता. तुमच्या सर्वांची अंडीपिली बाहेर काढतो की नाही मी बघा आता. ए अना पांडा, बघता काय? पकडा ह्यांना, चाल्यांना कापून टाका. चल अनिल चल. चल लवकर चल. ये मी सोना नाही. सोना नाही
आता घे माझा टोला ए डांगरा पळतो काय साल्या आता चालतो काय आता कुठे जाशील वेलकम वेलकम करत हा ए डांगऱ्या अरे अरे जा रे माझ्या अंगाला माझा हात आहे तुला सोड तू आता तुला काळ्या कोठडीत तुझा वेलकम करतो अरे इन्स्पेक्टर पकडा याला चला चला सोडा त्याला. हवालदार पकड. तुला खूप महागात पडेल हा. जा. सांगून ठेवतो तुला मी सोडणार नाही तुला असं लक्षात ठेव जा. हा माझं नाव डांगरा आहे भविष्याचे लक्षात म्हणतात ठेव तू मला. हा, काय तुझ्या- तुला? इन्स्पेक्टर सातपुते हा सलाम साहेब. उचला यांना हा हा ये साल्यानो चरबी आली का रे हा? 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 ए, चल बेटा. उठ, उठ, चला चला उठ. चाल. चल. चला. या इकडे या चले चला घ्या त्यांना, घ्या या. दाखवतो तुम्हाला चांगलं इंगा. थँक्स रवी थँक्स चल